So the last topic is UJT, uni junction ट्रान्झिस्टर. ओके, युनिपोलर ट्रान्झिस्टरचा थर्ड टाईप आहे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. सो UJT इज अ स्पेशल टाईप ऑफ युनिपोलर ट्रान्झिस्टर usually use an electronic switch. ओके, सो इट हॅज अ 2 डोप रिजन अँड 3 टर्मिनल. 2 डोप रिजन्स असतात आणि 3 टर्मिनल आहे त्याला, बेस 1, बेस 2 अँड एमिटर. ओके, सो हे त्याचं स्ट्रक्चर आहे आणि हा सिम्बॉल आहे बेस 1, बेस 2 अँड एमिटर. सो द एमिटर इज हेवीली डोप्ड अँड बेस इज लाईटली डोप्ड. Okay, and so since the device has one PN junction and 3 leads, so it is commonly known as uni junction transistor. Uni means single, एकच डोप रिजन आहे PN रिजन आणि 3 टर्मिनल आहे, म्हणून ह्याला आपण काय बोलतो, युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके, so this is the equivalent circuit of UJT structure and symbol. Okay, so the resistance of silicon bar is called as a interbase resistor. हे जे 2 रेजिस्टर आहे RBB रेजिस्टर त्याला बोलतो आपण. 2 रेजिस्टर इन सिरीज रिप्रेझेंट इंटरबेस रेजिस्टर. जे 2 बेस आहे त्याचे जे इंटरनल रेजिस्टन्स असणार त्याला आपण इंटरबेस रेजिस्टर बोलतो. RB2 इज द रेजिस्टन्स ऑफ सिलिकॉन बार बिटवीन B2 अँड द पॉईंट ॲट विच एमिटर जंक्शन लाईज. एमिटर जंक्शन जिथे आहे तिथे. अँड RB1 इज द रेजिस्टन्स ऑफ द बार बिटवीन B1 and the emitter junction. Okay, so the resistance is shown, this resistance is shown variable because its value depends upon the bias voltage across PN junction. ठीक आहे, 2 रेजिस्टर आहे, इथे ॲरो आहे म्हणजे हा व्हेरिएबल रेजिस्टर. हा बार B2 आणि एमिटर जंक्शनमध्ये आहे आणि हा बार B1 आणि एमिटर जंक्शनमध्ये आहे बेस 1चा रेजिस्टर. ओके, सो आता इक्विवॅलंट सर्किटमध्ये बघा, जो द PN जंक्शन इज रिप्रेझेंटेड बाय द इन द एमिटर बाय अ डायोड. ठीक आहे, डायोडने आपण PN जंक्शन दाखवलेलं आहे. अँड द सर्किट ॲक्शन ऑफ UJT कॅन बी एक्सप्लेन इन धिस इक्विवॅलंट सर्किट. आता 3 कंडिशन UJTमध्ये आपण बघणार आहोत. फर्स्ट कंडिशन, वेन विथ नो व्होल्टेज अप्लाय टू द UJT. ठीक आहे, जेव्हा काहीच व्होल्टेज आपण UJTला अप्लाय करणार नाही तेव्हा इंटरबेस रेजिस्टन्स काय येणार आहे. जेव्हा विथ नो व्होल्टेज इज अप्लाय टू द UJT, RBB इज इक्वल टू RB1 प्लस RB2, दोघांची ॲडिशन येणार. RB1 प्लस RB2, टोटल रेजिस्टन्स इज RB1 प्लस RB2. ओके, so and the value of RBB generally lies between 4 kilo ohm to 10 kilo ohm. हे झालं तुमचा फर्स्ट पॉईंट, व्हेन विथ नो व्होल्टेज इज अप्लाइड टू द UJT. ओके, सेकंड बघा, इफ व्होल्टेज VBB इज अप्लाइड बिटवीन द बेस अँड एमिटर ओपन. ओके, जेव्हा VBB व्होल्टेज आपण अप्लाय करू, सो द व्होल्टेज विल डिवाइड अप अक्रॉस RB1 आणि RB2. जे VBB व्होल्टेज अप्लाय करणार ते 2 रेजिस्टरमध्ये डिवाइड होणार आहे, RB1 आणि RB2. मग जेव्हा व्होल्टेज डिवाइड होतं तेव्हा आपण कोणता रूल यूज करतो, व्होल्टेज डिवायडर रूल. ओके, सो व्होल्टेज अक्रॉस RB1 काय येणार, बाय व्होल्टेज डिवायडर रूलने ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे हा रेजिस्टर RB1 अपॉन दोघांची ॲडिशन RB1 प्लस RB2 इंटू टोटल व्होल्टेज मीन्स VRB1 इज इक्वल टू काय आलं, RB1 अपॉन RB1 प्लस RB2 इंटू VBB. ओके, सो VBB ह्या साईडला घेतल्यावर काय येणार, VRB1 अपॉन VBB इज इक्वल टू RB1 अपॉन RB1 प्लस RB2. आता हा जो रेशो आहे VRB1 अँड upon VBB is called as intrinsic standoff ratio and it is represented by eta. ठीक आहे, हा जो रेशो आहे त्याला आपण इंट्रिन्सिक स्टँडऑफ रेशो बोलतो आणि तो आपण इटाने रिप्रेझेंट करतो. म्हणजे ह्याच्या जागी आपण इटा लिहिलं तर काय येणार, इटा इज इक्वल टू RB1 प्लस RB2 and eta is usually lies between 0.51 and 0.82. ठीक आहे, मग व्होल्टेज अक्रॉस RB1 काय येणार, ह्याच्या जागी आपण इटा टाकलं तर इटा इंटू VBB. हा तुमचा फॉर्म्युला आला. व्होल्टेज अक्रॉस RB1 इज इक्वल टू इटा इंटू VBB. मीन्स इटाची व्हॅल्यू काय आली, इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो इज इक्वल टू RB1 अपॉन RB1 प्लस RB2. अँड नाव थर्ड काय येणार स्टेप, इफ नाव अ लिनियरली रायझिंग पॉझिटिव्ह व्होल्टेज इज अप्लाय टू द एमिटर. आता आपण पॉझिटिव्ह व्होल्टेज
टर्मिनलला अप्लाय करायला स्टार्ट केल्यावर काय होणार, डायोड विल बिकम फॉरवर्ड बायस अँड व्हेन इनपुट व्होल्टेज एक्सीड VBB बाय VD. ओके, जसं आपण व्होल्टेज अप्लाय करायला स्टार्ट करणार, जो डायोड आहे तो आपला फॉरवर्ड बायसमध्ये येणार. सो एमिटर पीक व्होल्टेज इज इक्वल टू काय येणार, पीक पॉईंट व्होल्टेज इज इक्वल टू इटा VBB, जो आपण व्हॅल्यू काढलेली ती इटा VBB प्लस व्होल्टेज अक्रॉस VD, जे डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे ते ॲड होणार. हे इटा VBB प्लस डायोडच्या अक्रॉसचं व्होल्टेज, ह्या दोघांची ॲडिशन. EP मीन्स एमिटर पीक पॉईंट व्होल्टेज अँड VD मीन्स डायोडचं फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस सिलिकॉन डाय. ओके, सो VEP इज इक्वल टू काय येणार, इटा VBB प्लस VD. इटा VBB सपोज 6 असणार, तर सिलिकॉन डायोड असेल तर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती असणार आहे, 0.7 व्होल्टेज ड्रॉप होणार, म्हणजे टोटल व्होल्टेज ह्या टाईपमध्ये. ओके, मीन्स या सर्किटमध्ये बघा, मीन्स व्हेन डायोड स्टार्ट कंडक्टिंग, holes are injected from P type material to N bar and these holes are swept down towards the terminal B. Okay, so this decreases the resistance between emitter and B1 and hence the internal drop from emitter to B1, and the emitter now increases regeneratively until it is limited by the emitter पॉवर सप्लाय. हे झालं तुमची थर्ड स्टेप. म्हणजे 3 स्टेप होत्या. फर्स्ट स्टेपला आपण काय केलं, विथ नो व्होल्टेज अप्लाय टू UJT, व्होल्टेज अप्लाय केलं नाही. सेकंडला VBB अप्लाय केलं, VBB व्होल्टेज अप्लाय करून घेतलं. अँड थर्डला आपण काय केलं, एमिटर पीक पॉईंट व्होल्टेज आहे ते केलं, म्हणजे डायोड तुमचा फॉरवर्ड बायस झाला. ओके, अँड द कॅरेक्टरिस्टिक शोज बघा, UJTच्या कॅरेक्टरिस्टिक, दिस इज द IV कॅरेक्टरिस्टिक. इनिशियली व्हेन UJT इज इन कट ऑफ is we increase from 0 to very small current flows terminal B2 to emitter. बघा, इनिशियली खूप स्मॉल अमाऊंट ऑफ करंट इथे फ्लो झालेला आहे जेव्हा UJT तुमचा कट ऑफमध्ये. दिस इज नोन ॲज अ लिकेज करंट. इथे बघा करंट आहे आणि इथे व्होल्टेज आहे. ह्या ॲक्सिसवर करंट आहे, एमिटर करंट, आणि ह्या ॲक्सिसवर व्होल्टेज आहे. इनिशियली जेव्हा कट ऑफमध्ये UJT एवढा अमाऊंट ऑफ लिकेज करंट फ्लो झालेला आहे, त्याला आपण लिकेज करंट बोलू. And above a certain value of VE, forward emitter current start increasing till VE reaches to the peak point. बघा, इथून इन्क्रीज होऊन VE कुठपर्यंत इन्क्रीज झाला आहे, जोपर्यंत पीक व्होल्टेज येत नाही तोपर्यंत. अँड आफ्टर द पीक पॉईंट करंट थ्रू UJT सडनली इन्क्रीजेस. एका पीक पॉईंट नंतर जो करंट आहे तो सडनली इन्क्रीज व्हायला, ह्या आफ्टर दिस पीक पॉईंट, हा पीक पॉईंट आहे, त्याच्यानंतर करंट सडनली इन्क्रीज व्हायला स्टार्ट झाले, बट व्होल्टेज डिक्रीजेस ॲट लो पॉईंट. बघा काय सांगते मी, इनिशियली UJT कट ऑफमध्ये तेव्हा स्मॉल अमाऊंट ऑफ करंट फ्लो झाला आहे, तो लिकेज करंट आहे. ओके, देन अगेन एमिटर व्होल्टेज आहे ते पीक व्होल्टेजपर्यंत इन्क्रीज व्हायला स्टार्ट झाले. आफ्टर द पीक व्होल्टेज, एका पीक पॉईंट व्होल्टेज नंतर करंट सडनली इन्क्रीज होते. करंट बघा सडनली इन्क्रीज व्हायला स्टार्ट झाला आहे, बट त्या पॉईंटला व्होल्टेज आहे ते व्हेरी लो पॉईंट. व्होल्टेज डिक्रीजेस टू अ व्हेरी लो पॉईंट. ठीक आहे, मीन्स दिस द पार्ट ऑफ कर्व, हा जो कर्वचा पार्ट आहे विच इज नोन ॲज अ निगेटिव्ह रेझिस्टन्स रिजन. ठीक आहे, सेमीकंडक्टर डिव्हायसेसमध्ये जो डायोड होता, डायोडमध्ये मी सांगितलेलं निगेटिव्ह रेझिस्टन्स रिजन आहे ते मी UJTमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करील. सो दिस इज कॉल्ड ॲज आफ्टर द पीक पॉईंट current through UJT suddenly increases, but at this point voltage decreases to a very low point, and this the part of curve is known as a negative resistance region. Okay, and when IE increases to a very low point, it is known as a valley point. ह्याच्यानंतर IE इन्क्रीज व्हायला स्टार्ट झाले आहे, मीन्स दी डिव्हाइस गोज इन टू सॅच्युरेशन. त्याच्यानंतर पॉईंट सॅच्युरेशनमध्ये गेलेला आहे, त्या पॉईंटला आपण व्हॅले पॉईंट बोलतो. ओके, सो दिस इज द VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ UJT. अँड जनरली UJT इज यूज इन ॲप्लिकेशन. मेन काय आहे, UJT इज यूज इन सॉटूथ ऑसिलेटर. ओके.